हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 44. शिव, टेल मी द ट्रूथ. अंगद मोठ्यानेच ओरडला. विक्रांत आणि रियांशने रचलेला कट शिवांश अंगदला सांगू लागला. कसं त्याने अविरा आणि युगमध्ये गैरसमज निर्माण केले आणि कशी त्रिशाने या सगळ्यात त्यांची मदत केली ते सगळं काही त्याने अंगदला सांगितलं. आपल्या भावांचं कटकारस्थान बघून अंगद निशब्दच झाला. आता पुढे. शिव, तुला कळतंय का तू काय केलंयस ते? अंगदने गंभीर होतच स्वतःच्या भावाला प्रश्न केला. काल युगने विक्रांतवर हात उचलला म्हणून आम्हा तिघांना त्याचा राग आलेला. विक्रांतने प्लॅन केलेला आणि मला तो पटला सुद्धा. पण अविरा स्वतःला एवढा त्रास करून घेईल याची कल्पना नव्हती मला. शिवांश अपराधी स्वरातच म्हणाला. स्वतःच्या भावांचे प्रताप बघून अंगदने डोक्याला हातच लावून घेतला. आय एम सॉरी फॉर दिस, आणि मला स्वतःलाच खूप वाईट वाटतंय. मी फक्त युगला अविरापासून लांब करत होतो, पण पुढे जाऊन हे सगळं होऊन बसेल याची कल्पना मी नव्हती केलेली. पण का हे सगळं केलं आणि कोणत्या उद्देशाने केलं याचा पस्तावा शिवांश अंगद समोर मांडत होता. अंगदने स्वतःच्या डोक्याजवळ धरलेला हात स्वतःच्या हातात पकडत शिवांश अंगदचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. युगने जे काही केलं त्यात काही त्याची चूक नव्हती रे शिव. पण तू जे काही केलंस ना, तो अविराच्या नजरेत खूप मोठा गुन्हा असणार आहे. युग देशपांडे हे नाव सध्या संपूर्ण जगापासून लपून आहे, पण लवकरच तो बिझनेसमध्ये एंटर करणार नाही तर त्याने ऑलमोस्ट केलंय. एक टॉपचा बिझनेसमॅन बनण्यापासून त्याला कोणीही नाही अडवू शकत. द मिस लिमिटेड ही कंपनी आता टॉपला नाही, पण लवकरच टॉपला येईल. तेव्हा प्रत्येक न्यूजपेपर्समध्ये CEO म्हणून युग देशपांडे हे नाव टॉपला असेल. तेव्हा त्याची ओळख कशी लपवणार तू? जो राग आणि द्वेष अविरा युगचा करते ना, त्यापेक्षा सुद्धा जास्त राग ती तुझा करेल. मला कधी कधी खरंच कळत नाही की तुला कोणत्या पद्धतीने हँडल करू. डोकं नाही असं वागतोस तू. गत शिवांशी कान उघडणी करत होता. डोकं शांत ठेवून पूर्णपणे विचार करूनच मी सगळं काही केलंय. युगची कंपनी टॉपला जाणार नाही याची खात्री विक्रांतने मला दिली आहे. आणि तसंही मी युग एवढा मोठा गुन्हा केलेलाच नाही. माझा गुन्हा त्याने केलेल्या गुन्ह्यासमोर खूप छोटा आहे. मी अविराच्या परिवाराला थोडी ना संपवलंय जसं युगने संपवलंय. माझ्याकडून तर छोटीशी चूक झालीय. शिवांश अंगदला म्हणाला. युगने मुद्दामून नव्हतं संपवलेलं तिच्या परिवाराला. अविरा ज्या गाडीत होती त्या गाडीचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता. युग करेक्ट वेने गाडी ड्राईव्ह करत होता, पण राजशेखर साठेंची गाडी रॉंग वेने त्याच्या समोर आली. युगने सावधगिरी म्हणून स्वतःची गाडी वळवून योग्य क्षणिक थांबवली. तो तिला तसंच टाकून पळून नाही गेला. त्याने तिला बाहेर काढलं. सोबत तो तिच्या परिवाराला सुद्धा वाचवणार होता, पण ते सगळं नाही शक्य झालं. त्याला बिचारायला माहितीच नाही की अविरा इथे किती हालाकीत जीवन जगतेय. हर्षवर्धन देशपांडे म्हणजेच युगचे डॅड, ज्यांचा मला खूप राग येतोय, त्यांनी त्याला खोटी माहिती दिली होती की अविराचा योग्य ठिकाणी सांभाळ होतोय. तो रोज त्याच्या वडिलांजवळ न चुकता त्या मुलीची चौकशी करत आलाय. पण त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबत दगाबाजी केली. त्याच्या वडिलांचं सुद्धा असं म्हणणं आहे की श्रीधर गायकवाड म्हणजे तुझ्या त्रिशाचे वडील, ज्यांच्याकडे अविराला ठेवलेलं, त्यांनी तिच्याबद्दल खोटी माहिती त्यांना पुरवली. वीराच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतःच्या मुलांसाठी वापरला. युग पूर्णपणे गुन्हेगार नाहीये. मुळात तो गुन्हेगारच नाहीये. तो खरं प्रेम करतो तिच्यावर. त्याच्याकडून जी चूक झाली ना शिव, त्याला गुन्हा नाही बोलता येणार. तू ज्याला छोटीशी चूक बोलतोयस ना, तो माझ्या नजरेत तर मोठा गुन्हा आहे. विक्रांत आणि रियांशचं सोड, तू का अविरासोबत असं वागलास? प्रेम म्हणतात का याला? अंगद शिवांशला ओरडू लागला. शिवांश तोंड पाडून शांत होता.
कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे अविरा? अंगदने विचारलं. SSR. शिवांश उत्तरला. कोण आहे तिच्यासोबत? अंगदने पुन्हा प्रश्न केला. समीर, तिचा बेस्ट बडी, आपल्या क्रिशचा होणारा नवरा. शिवांश चिडतच म्हणाला. हे सगळं युगला कळलं ना शिव, तो शांत नाही बसणार. अंगद युगची भीती दाखवतच शिवांशला म्हणाला. मी घाबरत नाही त्याला, उगाच तू मला त्याची भीती दाखवू नकोस. शिवांश सुद्धा रागातच म्हणाला. तुला मी जे बोलतो किंवा ज्या पद्धतीने समजावतो ना, त्याची किंमत आता नाही कळणार शिव. जेव्हा मी तुझ्यापासून लांब जाईल तेव्हा कळेल. अंगद वैतागतच म्हणाला. अंगद प्लीज, असं नको ते बोलायचं नाही या. आणि मी मुद्दाम म्हणून नाही केलंय. अविरा स्वतःला एवढा त्रास करून घेईल हे मला माहिती नव्हतं. आणि तसंही ते बेबी देवांशचं असणार. जेव्हा देवांशला कळेल की अविरा त्याच्या बाळाची आई होणार आहे, तेव्हा तो पुन्हा तिला त्रास देणार. शिवांश म्हणाला. ते बाळ युगचं होतं. तू अर्धवट नॉलेज घेऊन माझ्याशी वाद नको घालूस. अंगद शिवांशवर ओरडत म्हणाला. आणि अचानकपणे त्याचे श्वास फुलले होते. त्याचा BP वाढला होता. अंगद. शिवांशने घाबरतच त्याला आवाज दिला. अंगद स्वतःचे डोळे फिरवू लागला. ब्रो, काय होतंय तुला? अंगदच्या गालावर मारतच शिवांश त्याला विचारू लागला. तू खूप मोठं टेन्शन दिलंस मला. अजूनही वेळ गेली नाही. प्लीज अविराला विसर. युग आणि तिच्यात जो गैरसमज क्रिएट केलास तो सॉल्व्ह कर. धापा टाकतच अंगद म्हणाला. तू मला ब्लॅकमेल नको करूस. मला माहितीये तुला त्या युगचा खूप पुळका आहे आणि म्हणून हे सगळं करतोयस. शिवांश रागातच अंगदला म्हणाला. अंगद काहीही न बोलता शांत बसून राहिला. शिवांश सोबत वाद घालणे इतपत ताकद त्याच्यात उरली नव्हती. गाडी सिटी हॉस्पिटल जवळ येऊन थांबली. शिवांश गाडीतून बाहेर पडला, पण अंगद गाडीतच बसून होता. गाडी बाहेर पडण्याचे त्राण त्याच्यात उरले नव्हते. शिवांशने स्वतःचा आधार देत त्याला गाडी बाहेर काढलं. अंगदला सगळ्यात आधी तर शिवांश त्याच्या फॅमिली डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला. अंगदची बिघडत चाललेली अवस्था बघता डॉक्टरांनी त्याच्या सगळ्या चाचण्या करून घेतल्या. अंगदच्या अंगात त्राणच नाहीत हे बघून डॉक्टरांनी त्याला ऍडमिट करून घेतलं आणि त्याला ग्लुकोज चढवण्यात आलं. रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळणार होते, त्यामुळे शिवांशला संध्याकाळपर्यंत कळ सोसावी लागणार होती. युग अविराच्या शोधात रेस्टॉरंटमध्ये आला होता, पण अविरा रेस्टॉरंटमध्ये आलीच नाही. हे बघून युग तणावात आला. तो वारंवार अविराला फोन करत होता, पण अविराचा फोन अजूनही स्विच ऑफच येत होता. युग पुन्हा अविराला फोन लावायला जाणार, तोच त्याला त्याच्या वडिलांचा फोन आला. आज खरं तर ऑफिसमधील महत्वाची मीटिंग युग हँडल करणार होता, पण अविरा आणि त्याच्यात सुरू असलेल्या विरहामुळे तो ऑफिसमधील कामात पूर्णपणे लक्षच केंद्रित करू शकत नव्हता. वडिलांची समजूत काढत त्याने ऑफिसमध्ये येण्यास नकार दिला, पण वडिलांसमोर त्याचं काहीही चाललं नाही. फोनवरून वडिलांचा आरडाओरडा ऐकून त्याने ऑफिसवर जायचं मनावर घेतलं. गाडीत तो शांत बसून होता, पण विचार मात्र अविराचेच सुरू होते. अचानकपणे त्याला समीर आठवला. त्याला माहिती असणार अविरा कुठे आहे. मला तर असं वाटतंय की अविरा समीर सोबतच असेल. युग खुश होतच स्वतःशीच पुटपुटला. अविरा समीर सोबत असेल ही कल्पना करूनच त्याला खूप आनंद झाला. जणू कोळशाच्या खाणीत चमकणारा हिरा सापडल्याचं आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकला. पण आत्ताच्या क्षणाला मीटिंग अटेंड करणं सुद्धा त्याच्यासाठी महत्वाचं होतं. दुसऱ्या क्षणी तोंड पाडून तो ऑफिसमध्ये जायला निघाला. द मिस लिमिटेड बाहेर युगची गाडी येऊन थांबली. कारच्या बाजूच्या सीटवर ठेवलेलं स्वतःचं जॅकेट त्याने डाव्या हातात घेतलं. उजव्या हातात स्वतःची लॅपटॉप बॅग त्याने पकडली. कारचा ड्रायव्हर गडबडीतच कारच्या बाहेर पडला आणि त्याने युगच्या बाजूचा दरवाजा उघडला. गाडीतून साधारण 6 फूट उंच इतकी आकृती बाहेर पडली. रंग गोरा, त्यावर दाट भुवया, काळेभोर डोळे, रेखीव नाक आणि सगळ्यात आकर्षित म्हणजे त्याच्या गुलाबीसर ओठांखाली असलेली हनुवटी, जी त्याच्या बियर्डमुळे झाकली गेली होती. पण त्या हनुवटीची पुसटशी उपस्थिती त्याच्या चेहऱ्याची आणखीनच शोभा वाढवत होती.
सर, मला वाटलं तुम्ही आज येणार नाही. अभिमन्यू राठोड म्हणजेच युगचा सगळ्यात विश्वासू असा पर्सनल असिस्टंट त्याच्या जवळ येत म्हणाला. युगने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. स्वतःच्या हातातील लॅपटॉप बॅग त्याने त्याच्याकडे सोपवली. समोर दिसणाऱ्या निळसर काचेच्या इमारतीकडे तो पाहू लागला. द मिज लिमिटेडचा लोगो निळसर काचेच्या इमारतीवर झळकत होता. तो लोगो खूप स्पेशल होता त्याच्यासाठी, कारण त्याच्या आईने स्वतः तो लोगो डिझाईन केलेला. मीटिंगची सगळी तयारी झाली आहे? नजर त्या लोगोवर ठेवतच युगने अभिमन्यूला प्रश्न केला. येस सर, कॉन्फरन्स रेडी आहे. विक्रांत सरांनी कॉल केलेला. अभिमन्यूने असं काहीतरी बोलताच युग चालता चालता मध्येच थांबला. रिगार्डिंग? एक भुवई उंच धरतच त्याने विचारलं. हेच विचारायला की तुम्ही ऑफिसमध्ये आले का नाही. अभिमन्यू उत्तरला. तो अचानक असं का विचारतोय? युगने प्रश्न केला. तुम्ही ही मीटिंग अटेंड करू नये असं त्यांना वाटत आहे. ही कंपनी बंद करण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. मला मिळालेल्या माहितीनुसार जेपी ग्रुप सोबतची डील रियांश सरांनी स्वतः कॅन्सल केलीये. तुम्ही थोडं सिरियस होऊन कंपनीत लक्ष द्यायला हवं, अभिमन्यू म्हणाला. फक्त थोडे दिवस हे सगळं हँडल कर. अविरा मला मिळाली की मी त्या सगळ्यांना रस्त्यावर आणेन जे द मिथ सोबत गद्दारी करत आले, युग म्हणाला. ह्यात तुमचे खास मित्र अंगद गोहिल सुद्धा सामील आहेत, अभिमन्यू उत्तरला. आय नो दॅट, बट इट्स ओके. रियांश आणि विक्रांतने त्याच्यावर दबाव टाकला असावा म्हणून तो असं वागला असेल. त्याने केलेल्या गद्दारीने माझं एक कॉन्ट्रॅक्ट गेलं असेल, पण त्या बदल्यात त्याने त्याच्या भावांच्या नकळत मला 4 कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलीत. युग अंगदच्या चुकांवर पांघरून टाकतच म्हणाला. म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात काहीही ऍक्शन घेणार नाही तर? अभिमन्यू म्हणाला. तू मीटिंगची तयारी करायला घे. डॅडना माझ्या केबिनमध्ये पाठव. युग विषय बदलतच म्हणाला. सर, तुमचं असंच चालू राहिलं तर मला जॉब चेंज नक्कीच करावा लागेल, अभिमन्यू म्हणाला. अभिमन्यू प्लीज, हे असं धमकी देणं बंद कर. आणि खबरदार, जर दुसरीकडे कुठे जॉब शोधायचा विचार मनात जरी आणलास तर मीटिंगच्या तयारीला लाग, अभिमन्यूला धमकावतच युग म्हणाला. कंपनी बंद पडेल तेव्हा स्वतःहून मला बोलाल की दुसरीकडे जॉब शोध. तुम्ही कंपनीत दुर्लक्ष केलं तर आज ना उद्या ती वेळ येऊनच राहणार. एवढं बोलून अभिमन्यू केबिन बाहेर पडला. युगने डोळे मिटले आणि स्वतःला शांत करू लागला. डोळे मिटताच अविराचा चेहरा त्याला दिसत होता. स्वीट हार्ट, आय मिस यू, डोळे मिटूनच तो म्हणाला. जो पुन्हा तेच सुरू झालं. हर्षवर्धन देशपांडेंचा करारी आवाज त्याला आला तसं त्याने डोळे उघडले. डॅड, आय एम रेडी फॉर मीटिंग. प्लीज लेक्चर नका देऊ मला. लॅपटॉप स्वतःसमोर उघडून तो बसला. विक्रांत आणि रियांशला कंपनीत यायला तू मनाई केलीस? हर्षवर्धनने विचारलं. फक्त कंपनीत नाही तर घरी सुद्धा, लॅपटॉपमध्ये बघतच तो म्हणाला. तू असं वागलास मग त्या दोघांनी कुठे जायचं? हर्षवर्धन देशपांडे युगला समजवतच म्हणाले. जिथे त्यांचं नशीब त्यांना घेऊन जाईल. आता आपण मीटिंगसाठी जाऊयात प्लीज. ओठांवर स्मित आणतच युग म्हणाला. खुर्चीवरून उठत तो मीटिंगसाठी निघून गेला. त्याच्या मागोमाग हर्षवर्धन सुद्धा निघून गेले. सायंकाळी 8 वाजता अविराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. नेहमी बडबड करणारी अविरा आता मात्र शांत बसून होती. रडून रडून एक प्रकारे ती खूप दमली होती. समीरनेही तिला मनसोक्त रडू दिलं होतं. समीर तिला स्वतःच्या घरी घेऊन आला होता. समीरचा दिवसभर फोन नाही म्हणून क्रिश सुद्धा त्याला भेटायला म्हणून त्याच्या घरी आला होता. तू फोन का स्विच ऑफ करून बसलाय? किती फोन करतोय मी तुला? कालपासून एक साधा फोन नाही तुझा. मी मेसेज केले तर रिप्लाय सुद्धा देत नाहीस. क्रिशने समीरवर चिडचिड करायला सुरुवात केली. तसं समीरने त्याला अविराकडे बघ म्हणून म्हटलं. सॅम, हिला काय झालं? अशी वेगळीच का दिसतीये ही? क्रिशने अविराच्या समोर बसतच प्रश्न केला.
तिच्या नजरेसमोरून हात फिरवत तो तिला लागलेली तंद्री दूर करतच म्हणाला. वीराने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. काय झालं? रडते का तू? समीरने प्रश्न केला. तिचं अबॉर्शन झालं. समीर उत्तरला. ही प्रेग्नंट कधी होती? क्रिशने भोळा चेहरा करतच प्रश्न केला. होती कधीतरी, समीर सहजच उत्तरला. अबॉर्शन का केलं मग? आणि मिस्टर सोलमेटचं काय झालं? तू भेटणार होता ना हिला? मला तुम्ही दोघे काहीच सांगत नाही. घरी पण तसंच करतात माझ्यासोबत. तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहात तर तुम्ही लोक सुद्धा असंच करताय. सॅम, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. क्रिश तोंड पाडतच म्हणाला. युग देशपांडेला ओळखतो तू? समीरने विचारलं. अविरा गंभीर होत क्रिशकडे बघू लागली. तू कसं ओळखतो युग ब्रोला? क्रिशने विचारलं. मिस्टर सोलमेट तोच होता. मन तर करतंय त्याचा जीव घेऊन टाकावा. अवे, मी तुझ्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहे. तू फक्त बोलून टाक संपव म्हणून त्याला. त्याचं मुंडकं कापून तुझ्यासमोर आणतो मी, बघच तू. समीर रागातच म्हणाला. तू माझ्या युग ब्रो बद्दल असं का बोलतोयस? क्रिशने गंभीरपणेच समीरला विचारलं. समीरने जे काही घडलं ते सगळं क्रिशला सांगितलं. आता काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.